महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही आणि महाराष्ट्राच्या इतरही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला आहे. पिकाची मोठी नुकसान झालं. संपूर्ण सर्वेक्षण करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. कालच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचंही माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवाला आदेशित केला आहे. मला वाटतं की आम्ही सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याचा शासन निर्णय करेल. 17 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस व गारपीट, शेतकऱ्यांना मोठा दिलासा, नुकसान भरपाई लवकरच खात्यामध्ये जमा. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यातील तब्बल 17 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली असून हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण आता शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. नुकसान भरपाई लवकरच मिळणार आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. अवकाळी पाऊस, जोरदार वारे आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. प्रभावित जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण बघूयात. नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, सोलापूर, बीड, लातूर, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, धुळे, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, जालना या सर्व ठिकाणी कांदा, गहू, द्राक्ष, डाळी, भाजीपाला या पिकांना मोठा फटका बसला आहे. नुकसानीची स्थिती, अनेक शेतकऱ्यांना 100% नुकसान मिळणार आहे, तर फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले पीक पूर्णपणे नष्ट झाले, तर काही ठिकाणी गारपीट इतकी तीव्र होती की शेतांमध्ये बर्फ. यावर सरकारचा महत्त्वाचा निर्णय असा आहे की राज्य सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी शेतात जाऊन पाहणी करत आहेत. सरकारने काय सांगितले? लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करा, शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, निधी मंजूर प्रक्रियेला वेग द्या. निधी मंजुरी प्रक्रियेला वेग द्या, म्हणजेच नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. किती मिळणार नुकसान भरपाई हे आपण बघूया. साधारणपणे अंदाजे जिरायती पिकांसाठी 6,800 प्रति हेक्टर, तर बागायती पिकासाठी 13,500 प्रति हेक्टर, तर फळबाग पिकासाठी 18,000 प्रति हेक्टर अशी रक्कम शेतकऱ्यांना सरकारकडून मिळू शकते. यासाठी शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाऊन पंचनामे करणे आवश्यक आहे. तलाठी, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क ठेवावा लागेल. फोटो व व्हिडिओचे पुरावे सुद्धा जतन करून ठेवावे लागतील. पीक विमा घेतला असेल तर तात्काळ क्लेम करावा लागेल. सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे काही ठिकाणी 7 ते 15 दिवसात नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता असते, तर शासन स्तरावर प्रक्रिया वेगात सुरू असते. मित्रांनो, अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो नक्की करा. तुमच्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा.